एक छोटासा मुलगा होता. वर्गामध्ये सरांनी काहीतरी विचारलं आणि उत्तर देण्यासाठी तो उठला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. पण त्याचा हा जन्मजात तोत्रेपणा ऐकताना सगळ्या मुलांची हसता हसता पुरेवाट झाली आणि सगळेच्या सगळे जोरजोरात हसायला लागले. याला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. पण त्यानं स्वतःशी विचार केला आणि ह्या अपमानावर आपण मात करायचीच, आपल्या तोत्रेपणावर सुद्धा मात करायचीच, हे त्यानं अगदी पक्क मनाशी ठरवलं. आणि अर्थातच डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं सुद्धा खूप गरजेचं असतं की नाही. या छोट्याशा मुलानं त्यावर अंमलबजावणी सुद्धा करायला सुरुवात केली. तो काय करायचा, दोन्ही गालांमध्ये गारगोट्या ठेवायचा आणि उच्चार करायला लागायचा, बोलायला लागायचा, जेणेकरून आपलं तोत्रेपण मागे पडेल आणि आपल्याला स्पष्ट उच्चार करता येतील. हळूहळू खूप प्रयत्न केल्यानंतर त्याला ते शक्य सुद्धा झालं. त्याचे उच्चार स्पष्ट येऊ लागले. आता त्याला असं वाटलं की आपल्याला लांब लचक पल्लेदार वाक्य सुद्धा एका दमात म्हणता आले पाहिजे. आणि तसे एका दमात जर म्हणायचे असतील तर श्वास तेवढा पुरला पाहिजे ना. म्हणून त्यानं आता श्वासावर काम करायचं ठरवलं. आणि श्वासावर काम करण्यासाठी दररोज तो मोठमोठाले डोंगर सुद्धा चढ उतार करू लागला. श्वासावरही त्याचं व्यवस्थित नियंत्रण आलं. मग आवाज आपला खणखणीत आला पाहिजे, समोरच्यापर्यंत व्यवस्थितरित्या तो पोहोचला पाहिजे, यावरही काम करणं गरजेचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. मग ह्या मुलानं काय करायला सुरुवात केली माहित आहे? तो अगदी समुद्र किनाऱ्यावर जायचा. समुद्र किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळायच्या आणि ह्या लाटांच्या आवाजाशी स्पर्धा करत तो या समुद्र किनाऱ्यावर मोठमोठ्यानं बोलण्याची प्रॅक्टिस करायचा. या लाटांच्याही आवाजापेक्षा आपला आवाज जास्त मोठा आणि खणखणीत येईल याच्यावर त्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती. झालं, आता त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते, त्याचा श्वास व्यवस्थित पुरत होता, आवाजही छान खणखणीत झाला होता. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला जर काही बोलायचं असेल तर त्या बाबींचं ज्ञान असलं पाहिजे ना. म्हणून त्यानं ही सगळी माहिती, ज्ञान जिथून कुठून मिळेल ते घ्यायला सुरुवात केली. अक्षरशः सगळे एन्सायक्लोपीडिया सुद्धा त्यानं वाचून काढले. आणि त्यानंतर मग त्याच्या असं लक्षात आलं की हा सगळा अभ्यास करत असताना त्याची मूळ वृत्तीच खूप चंचल होती. त्यामुळे एका जागी स्थिर राहून भरपूर अभ्यास करताना त्याला अडचण यायची. ही अडचण त्यानं स्वतः ओळखली सुद्धा. आणि एकाच जागी बसून आपल्याला व्यवस्थित सगळा अभ्यास करता आला पाहिजेच, यासाठी त्यानं काय केलं माहिती आहे? यासाठी त्यानं चक्क आपल्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. म्हणजे अर्ध टक्कल त्यानं केलं. आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला. आपला स्वतःचाच चेहरा खूप खराब दिसतोय ह्याची त्याला जाणीव झाली. आणि त्याला मनातल्या मनात खूप छान वाटलं की असा खराब चेहरा घेऊन आपण बाहेर तर जाणारच नाही. याचा अर्थ केस पुन्हा उगवून व्यवस्थित होईपर्यंत आपण तेवढा अभ्यास करू शकतो. आणि खरंच त्यानं स्थिर वृत्तीनं अभ्यास करायला सुद्धा सुरुवात केली. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की नेमकी कोण हा मुलगा किंवा कोण हा नंतर मोठा झालेला असणारा तरुण. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला अवश्य जिज्ञासा असेल त्याचं नाव जाणून घेण्याची. यस, तर हा जो मनुष्य आहे ना, त्याला आपण सगळेजण ग्रीक मोठा वक्ता म्हणून ओळखतो. ग्रीक मधला तो मोठा राजकारणी सुद्धा होता. आणि फिलिप ऑफ मॅसेडॉन आणि त्याचा मुलगा अलेक्झांडर द ग्रेट यांच्या विरुद्ध उठाव करण्यासाठी आपल्या वक्तृत्व शैलीनं याच तरुणानं अथेन्स मधल्या सगळ्या जनतेला प्रेरित केलं होतं. आणि ह्या अथेन्स मधल्या सगळ्या जनतेनं या अलेक्झांडर द ग्रेट विरोधामध्ये सुद्धा बंड केलं होतं. तर त्याचं नाव आहे डिमॉस्थेनेस. म्हणजे अगदी तोत्रेपणापासून तर फार मोठा प्रसिद्ध वक्ता होईपर्यंत जे त्यानं कौशल्य मिळवलं सगळं आणि कर्तबगारी दाखवली, त्याच्या मागे एवढी सगळी मेहनत होती, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे बरं. आणि त्यासोबतच जर मेहनत केली तर फळ अवश्य भेटतं, हेही आपण लक्षात ठेवायला हवं. थँक्यू.